कालपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार फुटल्याची चर्चा सुरू आहे। या चर्चेच्या विषयावर प्रत्येक जण प्रतिक्रिया देतोय। सुषमा अंधारेंपासून उल्हास बापटांपर्यंत, असीम सरोदेंपासून उज्ज्वल निकमांपर्यंत, एकनाथ शिंदेंपासून तर काँग्रेसपर्यंत प्रत्येक पक्षाच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत। पण मंडळी, तुम्ही या सगळ्या प्रतिक्रियामध्ये एका व्यक्तीची प्रतिक्रिया कुठे ऐकली आहे का? महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकरणावर कुठेतरी प्रतिक्रिया दिल्याचं तुम्ही पाहिलंय का? काय आहे असं कारण की ज्यामुळे प्रत्येक विषयावर प्रतिक्रिया देणारे देवेंद्र फडणवीस या विषयावर मौन आहेत? खरंच जी चर्चा दबक्या आवाजात सध्या माध्यमांमध्ये सुरू आहे, राजकीय विश्लेषकांनी मांडली आहे, त्या चर्चेत तथ्य आहे का? ऑपरेशन टायगरच्या आडून खरा इलाज कुणाचा केला जातोय? महायुतीत आपली ताकद वाढवण्यासाठी शिंदेंनी हा गेम कसा फिरवला आणि हो, त्यांचा पुढचा रस्ता मोकळा होणार आहे का? खरंच महाराष्ट्रात पुन्हा एक सत्ता बदल होऊन पुन्हा एकदा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावर जाणार आहेत का? पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी आहे अनिकेत, तुम्ही पाहताय न्यूज टापू। कालपासून सर्वत्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार फुटल्याच्या चर्चा सर्वत्र सुरू आहेत। आज जेव्हा बैठक पार पडली, त्या बैठकीला सुद्धा 6 खासदारांनी अनुपस्थिती दर्शवली। त्यांना आता कारणे दाखवा नोटीस आणि त्यानंतर कदाचित त्यांच्यावर पक्षाकडून निलंबनाची कारवाई करण्यात येईल। परंतु आजच्या बैठकीला अनुपस्थित राहिल्याने जे खासदार आता ठाकरेंसोबत नाही आहेत हे जवळपास निश्चित झालंय आणि ते खासदार कदाचित शिंदेंसोबत जाऊ शकतात। जवळपास ही गोष्ट सुद्धा फिक्स आहे। काहींचं म्हणणं आहे आधीच त्यांनी ओम बिर्लांना पत्र दिलेलं आहे, त्यांनी वेगळा गट स्थापन केलेला आहे आणि तो वेगळा गट शिवसेना शिंदे गटामध्ये जो आहे तो समाविष्ट होऊ शकतो, सामील होऊ शकतो। परंतु या संपूर्ण प्रकरणामध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे ती म्हणजे एकनाथ शिंदे बॅक इन टू द गेम। एकनाथ शिंदे पुन्हा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी बसण्याची शक्यता। काय कारण यामध्ये? यामधलं पहिलं कारण 2022ला जेव्हा शिवसेना पक्षामध्ये फूट पडली तेव्हा एकनाथ शिंदे त्या गटाचा चेहरा बनले। शिवसेना पक्षावर त्यांनी ताबा मिळवला आणि त्यांना राज्याचं मुख्यमंत्री पद मिळालं। पुढचे 2 वर्ष त्यांनी काम केल्यानंतर 2024ला जेव्हा विधानसभा निवडणूक झाली, त्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला चांगलं यश मिळालं आणि भारतीय जनता पक्षाने एकनाथ शिंदे ऐवजी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री केलं। जेव्हापासून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हापासून एकनाथ शिंदे हे प्रकाशझोतातून बाहेर राहिले। अजित पवार जेव्हा हयात होते त्यावेळी देखील एकनाथ शिंदेंचं महत्त्व कमी झालेलं होतं। एकनाथ शिंदेंचं कमी झालेलं महत्त्व पाहता सत्तेमध्ये त्यांचा तितका निभाव रागेल का असं म्हणण्यात येत होतं आणि एकनाथ शिंदे साईडलाईन झाले अशी चर्चा चालू होती। परंतु याच चर्चेमध्ये एकनाथ शिंदेंनी अखेरीस डाव टाकला आणि ठाकरेंचे 6 खासदार स्वतःकडे घेतले। आता या 6 खासदारांचं महत्त्व काय आहे हे तुम्हाला सांगतो। सध्या महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती पाहिली तर एकूण 48 पैकी सर्वाधिक खासदार एका पक्षाचे होते ते म्हणजे काँग्रेस पक्षाचे। काँग्रेस पक्षाचे 14 खासदार आहे आणि आता सध्याच्या स्थितीला ठाकरेंचे 6 खासदार जर शिंदेंकडे आले तर 7 अधिक 6 असे एकूण 13 खासदार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे होते। 13 खासदार जर त्यांचे झाले तर महायुतीतला खासदारांच्या संख्येनुसारचा सगळ्यात मोठा पक्ष हा एकनाथ शिंदेंची शिवसेना होऊ शकतो। म्हणजेच भारतीय जनता पक्षापेक्षा सुद्धा जास्तीचे खासदार एकनाथ शिंदेंकडे असतील आणि खासदारांचा हा आकडा दिल्लीत अत्यंत महत्त्वाचा असेल। दिल्लीमध्ये NDAचं बळ वाढवण्यासाठी एकनाथ शिंदेंची ही खासदारांची संख्या कामी येईल। 2/3 मत जे लागणारे ज्याच्यासाठीची सगळी फाईट सध्या सुरू आहे, परिसीमन बिलाच्या संदर्भातलं जी सगळ्यात सध्या देशभरात वातावरण सुरू आहे त्यामध्ये सुद्धा हे अत्यंत महत्त्वाचं ठरेल आणि अशावेळी अमित शहा आपल्या मर्जीतल्या माणसाला पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या सत्ता केंद्राच्या चाव्या ज्या आहेत त्या देऊ शकतात आणि म्हणून दबक्या आवाजात अशी चर्चा सुरू आहे की शिंदेंचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग आता मोकळा होणार आहे, कारण त्यांनी खासदारांची संख्या जोडली आहे आणि देवेंद्र फडणवीसांची दिल्लीत जाण्याची वेळ जवळपास आलेली आहे। म्हणजे याला दुसरं कारण असंही सांगितलं जात आहे की सध्या
केंद्रामधल्या अनेक मंत्र्यांची खाते वाटप बदलणार आहे, काहींचं खाते काढून घेणार आहे, त्यांच्या जागी नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात येणार आहे. त्याच्या मागे सुद्धा 2 ते 3 कारणं आहेत. राज्यसभेच्या ठिकाणी म्हणजे सध्याचे जे मंत्री आहेत त्यांनाच तिकीट मिळालेलं नाहीये. तृणमूल काँग्रेसचा जो 20 खासदारांचा पाठिंबा त्यांना मिळायचा आहे, त्या खासदारांमध्ये सुद्धा त्यांना सुद्धा मंत्रिमंडळात स्थान द्यावं लागणार आहे. अजून असे जे मित्रपक्ष NDA सोबत ॲड झालेले आहेत, जमा होत आहेत, त्यांना सुद्धा मंत्रिपदं द्यायची आहेत. म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळात सुद्धा मोठे फेरबदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल झाले तर त्या मंत्रिमंडळामध्ये कदाचित देवेंद्र फडणवीसांची वर्णी लागू शकते आणि देवेंद्र फडणवीस दिल्लीच्या राजकारणात जाऊ शकतात. देवेंद्र फडणवीस जर दिल्लीच्या राजकारणात गेले तर मात्र महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाकडे तितका ताकदीचा दुसरा चेहरा नाही आणि म्हणूनच एकनाथ शिंदेकडे पुन्हा एकदा राज्याची धुरा दिली जाऊ शकते. आणि हे सगळं जे सध्या चालू आहे, ही सगळी पक्षफुटी किंवा हे सगळे काही खासदारांची पळवापळवी सध्या सुरू आहे, त्यामागे तेच कारण सांगण्यात येत आहे. कारण आता इलेक्शन संपलंय, सगळे इलेक्शन पुढच्या इलेक्शनला सुद्धा 2-2.5 वर्ष आहे. मग अशा वेळी एकनाथ शिंदेंनी खासदार स्वतःकडे घेण्याची रिस्क का घेतली असेल, तर त्यामागे सुद्धा कारण तेच सांगण्यात येत आहे की त्यांना आपल्याला पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणायची इच्छा जी आहे, बनण्याची इच्छा जी आहे ती जागृत झालेली आहे आणि त्यांना मुख्यमंत्री होण्यासाठी त्यांनी हे खासदार स्वतःकडे घेतले आहेत. असंही म्हटलं जात आहे की शिवसेनेनंतर कदाचित पुढचा नंबर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा लागू शकतो आणि त्यातून सुद्धा काही ना काही खासदार जे आहेत ते पुन्हा NDAकडे येऊ शकतात. परंतु ह्या सर्व सध्या केवळ चर्चा आहेत. त्या चर्चा कधी सत्यात येतात, खरंच यामध्ये काही तथ्य आहे का? संपूर्ण प्रकरणावरच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा आणि न्यूज टापूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.